पुढे बातमी सोलापूरमधून येते, मात्र घटनेचे पडसाद आहेत नसरापूरमधल्या. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ इकडे सोलापूरमध्ये आज मोठं आंदोलन झालं. सोलापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. नराधमाला बेहाल करून मारा, महिलांनी मागणी केली आहे. नराधमाचे हातपाय छाटावेत अशी ही मागणी या महिलांनी केली. तर आज मोठा मोर्चा, एक आंदोलन सोलापूरमध्ये या घटनेच्या निषेधार्थ झालं आणि या आंदोलनामध्ये महिलांनी मोठी मागणी केलेली आहे. नसरापूर घटनेचा निषेध करताना हा जो नराधम आहे, हा जो आरोपी आहे, त्याचे हाल करून त्याला मारावं अशा प्रकारे महिलांनी मागणी केली. तर नराधमाचे हातपाय छाटून टाकण्याची मागणी या महिलांनी केली. सोलापुरातल्या महिला आंदोलकांबरोबर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आज सोलापूरकर जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी गेल्या 1 तासाभरापासून आंदोलन जिल्हा परिषदेच्या बाहेर सुरू आहे आणि महिला ज्या आहे त्या आपला भावना या ठिकाणी आक्रोश हा व्यक्त करताना दिसून येतात. काही महिला भगिनी आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगा? मी इतकंच सांगेन सरकारला की त्याला भर रस्त्यावर फाशी द्या. तोपर्यंत आम्हाला तरी शांती मिळणार नाही आणि कुठलीच महिला शांत बसणार नाही, कारण ती प्रत्येक महिला आई आहे आणि त्या आईला न्याय मिळावा इतकीच मागणी माझी. सर, काय भावना आहेत नेमक्या? या घटना इतके वर्ष वारंवार घडत आहेत. याच्यामध्ये एकच सगळ्यात मोठी त्रुटी अशी आहे की अशा नराधमांना वकील मिळतो. अशा नराधमांना जर वकीलच मिळाला नाही किंवा जो कोणी वकील त्याची केस घेईल, त्याची सनद जर तुम्ही रद्द केली, तर या घटना तो वाचणार नाही, तो त्याला पळवाटा काढता येणार नाहीत. तर सरकारने या गोष्टीची तरतूद करावी आणि त्याला एकांतात फाशी न देता त्याला सार्वजनिक फाशी दिली जावी, जेणेकरून समाजामध्ये वचक बसेल. सोनू शानूरकर, अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर.